नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल सियाज मॉममध्ये. तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा निमित्त तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. परंपरेनुसार दरवर्षी आपण आपल्या घराच्या समोर गुढी उभारत असतो, पण आपल्याला माहीत आहे का की यामागे काय रहस्य दडलं आहे? तर गुढी आपण का उभारत असतो? की ही फक्त एक परंपराच आहे? गुढीला अजून एक नाव आहे, ते म्हणजे विजयध्वज. तर 14 वर्षांचा वनवास संपवून आणि रावणाचा वध करून जेव्हा श्रीरामचंद्र आपल्या अयोध्येला परततात, तेव्हा त्या खुशीमध्ये सर्व जनता विजयध्वज उभारतात. ती म्हणजे आजची गुढी. अंधारावर प्रकाशाचा विजय तर वाईटावर चांगल्याचा विजय. दुसरं नाव गुढीला आहे, ते म्हणजे ब्रह्मध्वज. असे म्हटले जाते की आजच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, म्हणूनच आपण हिंदू नववर्षाचा हा पहिला दिवस मानतो. नवीन सुरुवातीचं प्रतीक म्हणजेच आजची गुढी. आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा असं म्हणतात. 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त मानला आहे. त्यामुळे आज नवीन वस्तूची जर आपण खरेदी करत असलो तर हे खूपच चांगलं मानलं जातं. आणि आजपासूनच वसंत ऋतूला सुरुवात होते, म्हणजेच झाडांवर नवीन पालवी यायला सुरुवात होते आणि सगळं काही वातावरण अगदी आनंदमय असतं. त्यामुळेच आज लवकर उठावे, डोक्यावरून स्नान करावे, बाहेरील चौकटीला तोरण बांधावीत. असे म्हटले जाते की आजच सर्व देव आपल्या घरी येतात, त्यासाठी त्यांच्या स्वागतासाठी आपण उंबरठ्याचं पूजन करतो, लेपन करतो. हळदीचं आणि चंदनाचं ते त्यामागेही एक शास्त्रीय कारण दडलं आहे. ते म्हणजे की रोगराई बाहेरच राहते, जंतू संसर्ग आत येत नाही, तो पसरत नाही. हळदी आणि चंदनमुळे हा एक फायदा होतो. आणि दुसरं म्हणजे आपली रांगोळी काढावी. रांगोळीमुळे आपलं बाहेरचं पूर्ण वातावरण अगदी मंगलमय आणि सुंदर दिसतं. त्यानंतर मी उंबरठा पूजन करून घेतलं आणि मग जीही भांडी आपली तांबी पितळाची गुढीसाठी लागणार आहेत ती स्वच्छ धुवून आणि पुसून छान असं वाळवायला ठेवली. आणि नंतर जी आपली घरातली देव आहेत, जे आपलं देवघर आहे, ते स्वच्छ पुसून आणि नंतर त्यांचीही पूजा केली. हे जे सर्व साहित्य मी ठेवलेलं आहे, हे सर्व आपल्याला गुढीसाठी लागणार आहे. मी तुम्हाला एक एक करून दाखवते. तर धूप ठेवण्यासाठी किंवा अगरबत्ती लावण्यासाठी स्टँड घेतलंय, एक तांब्या घेतलाय, सोबतच नारळ घेतलंय, एक छोटासा चौरंग आहे, जिथे आपण गुढी उभारू तिथे खाली ठेवण्यासाठी. गुढीला लावण्यासाठी छोट्याशा माळ आहेत, फुलं आहेत आणि थोडंसं डेकोरेशनसाठी आर्टिफिशियल माळ पण मी ठेवल्या आहेत. आणि ही काठापदराची साडी घेतली आहे गुढीला लावण्यासाठी. असं म्हणतात की जर आपण गुढीला पिवळे, केशरी किंवा हिरवे वस्त्र लावले तर ते खूप शुभ मानले जाते. तर मी थोडंसंच हिरव्या कलरमधूनच ही साडी घेतली आहे. आणि जर ती साडी न वापरलेली म्हणजे नवी असेल, कोरी असेल तर खूपच चांगलं. आणि मग नसेल तर मग दुसरीही लावली तरी काही हरकत नाही. आणि दुसरीकडे पूजेचं साहित्य घेतलंय, त्यामध्ये फुलं ठेवली आहेत 2 प्रकारची, पाणी आहे, पंचामृत आहे, सोबतच एक दिवा ठेवलाय आणि कापूर घेतलाय, जिथे बाहेर काढण्यासाठी रांगोळी घेतली आहे. प्रसादासाठी ओली हरभरा डाळ घेतली आहे, त्यामध्ये कडुलिंबाची पानं टाकली आहे, सोबतच गूळ, मीठ, मिरे, ओवा पण टाकलाय. तर हा नैवेद्य गुढीला दाखवायचा आहे. सोबतच एका वाटीमध्ये चंदनाचं आणि हळदीचं लेपन घेतलंय तयार करून, जे मी आधीच उंबरठा लेपन आणि पूजन केलं. गुढीला बांधण्यासाठी धागा घेतलाय, दोरा घेतलाय. शक्यतो सुतळी बांधू नका. सोबतच फुलं घेतली आहे, एक दिवा लावून घेतलाय, त्यामध्ये तेल टाकलंय, तेलाचा किंवा तुपाचा दिवा आपण लावू शकतो. आणि कापूर घेतलाय. दुसरीकडेच आजचं महत्त्व असणारी म्हणजे साखरगाठी घेतली आहे, घंटी घेतली आहे, माचीस, हळद, कुंकू, अगरबत्ती, धूप अशी सर्व सामग्री घेतली आहे.
आणि कडुलिंबाचा पाला. तर आजच्या दिवशी साखरगाठीला आणि कडुलिंबाला एवढं महत्त्व का दिलंय? तर कडुलिंब हा शीतगुणाचा असतो आणि तो शरीरातील उष्णता कमी करतो. आणि साखरगाठीचंही तसंच महत्त्व आहे. ती सुद्धा वाढलेली उष्णता कमी करते. उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन जास्त झालेलं असतं आणि शरीरातील साखरही कमी झालेली असते. तेव्हा आपल्या आवर्जून साखरगाठी खाण्यासाठी देतात. तर उंबरठा पूजनानंतर मी देवांचंही पूजन करून घेतलं, जे माझं देवघर आहे. आणि त्यानंतर गुढी घेतली बांधायला. तर जी आपण साडी घेतलेली आहे तर तिच्या एकसारख्या प्लेट करून घ्यायच्या. आणि जी आपण वेळूची काठी घेतली आहे, बांबूची काठी घेतली आहे, ती उंच असावी असंही म्हणतात. त्यामागचंही काहीतरी कथा आहे जी मला पूर्णपणे माहिती नाही आहे, त्यामुळे मी शेअर नाही करू शकत. साडीच्या एकसारख्या प्लेट झाल्यानंतर ते वेळूच्या काठीला व्यवस्थित बांधून घ्यायचं. सोबतच लिंबाचा डहाळा बांधायचा आणि साखरगाठीही बांधायची. आणि वरून जो आपण तांब्या लावणार आहोत, त्याला कलश जो लावणार आहोत, त्याला व्यवस्थित स्वास्तिक काढून घ्यायची कुंकवाची, किंवा 5 बोटं लावली तरीही चालतात. आणि शक्यतो आपल्याला होऊ शकलं आपल्याकडनं तर आता अंगण तर आपल्याकडे नाही आहे, आपण जिथेही गुढी उभारतोय, तर आपल्या घराच्या थोड्याशा उजव्या बाजूला उभं राहावी असं म्हणतात. ज्यावेळेस आपण गुढीला नमस्कार करत असतो किंवा आपण गुढी उभारत असतो, त्यावेळेस ओम ब्रह्मध्वजाय नमः असा मंत्राचा जाप करावा. गुढीला हळदी कुंकू लावायचंय, फुलं अर्पण करायचे आहे, गुढीची आरती करायची आहे. सोबतच जे आपण प्रसाद बनवले आहेत, पंचामृत असेल किंवा हरभरा डाळीचा बनवलेला आहे आणि साखर, हे सर्व दाखवून पाण्याने गोल फिरवून घ्यायचं, म्हणजे गुढीला ते अर्पण झालं पाहिजे. तर गुढी म्हणजेच काय, तर वाईटावर चांगल्याचा विजय, अंधारावर प्रकाशाचा विजय. खरी गुढी ही आपल्याला आपल्या मनात उभारायची असते. मनातील राग असेल किंवा अहंकार असेल, यावर विजय मिळवायचा आहे. नवीन वर्षाची सुरुवात नवीन विचारांनी, नवीन ऊर्जेनी व सकारात्मकतेने करायची आहे. हीच आपली खरी गुढी. आणि गुढीला आपण जो नैवेद्य दाखवला आहे, म्हणजेच पाणी पंचामृत असेल किंवा डाळीचा दाखवलेला आहे, तो थोड्या वेळाने घेऊन सर्व घरातील सदस्यांना वाटायचा आहे. आणि आजच्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात आहे. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात असेल किंवा मराठी नवीन वर्षाची सुरुवात असेल, तर गोडधोड तर झालंच पाहिजे. त्यासाठी आज आवर्जून खीर बनवावी. आमच्याकडनं तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर असा होता आपला नवीन घरातील पहिला गुढीपाडवा.
आणि मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून धन्यवाद. चला भेटू लवकरच, तोपर्यंत बाय.